चोरट्यांनी लुटलेले सोने नेवासा पोलिसांनी फिर्यादीस परत केलेत। 4 डिसेंबर 2024 रोजी तुमच्या नावे बँकेत मोदीचे पैसे आलेत, ते मी तुम्हाला काढून देतो, मी बँकेचा माणूस आहे असं म्हणून आरोपीने वयस्कर फिर्यादी महिला साखरबाई कुटे राहणार देडगाव तालुका नेवासा यांना त्याच्या मोटरसायकलवर बसवून देवगाव कारेगाव रोडवर शिवारात नेऊन जीवे ठार मारण्याची धमकी देत गळ्यातील 13 ग्रॅम वजनाच्या 2 पोत, कानातील सोन्याचे दागिने बळजबरीनं काढून नेल्याबाबत पोलीस ठाणे नेवासा येथे फिर्याद दाखल केली होती। या फिर्यादीवरून नेवासा पोलिसांनी अनोळखी आरोपी विरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला होता। या गुन्ह्याचा तपास नेवासा पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक भोंबे हे करत असतानाच पोलीस उपनिरीक्षक ढाकणे, पोलीस नाईक काळोखे, पोलीस कॉन्स्टेबल फाटक यांनी देडगाव परिसरातील सीसीटीव्ही कॅमेराची छाननी करून आरोपी युवराज गजरे राहणार भेंडा तालुका नेवासा यास निष्पन्न केला। हा आरोपी लपून छपून राहून गेल्या काही दिवसांपासून पोलिसांना गुंगारा देत होता। मात्र पोलिसांनी या गुन्ह्यात आरोपीला मोठ्या शिताफीने अटक केली। गुन्ह्याच्या तपासात आरोपीने जबरीनं चोरलेले सोने हुकाना स्थित सराफास विकले होते। आरोपीस सराफात दुकानात घेऊन जाताच विकत घेतलेले सोने काढून दिले होते। तपासादरम्यान पोलिसांनी जप्त केलेले सोने परत मिळवण्यासाठी फिर्यादी महिला यांनी नेवासा न्यायालयात अर्ज दाखल केला होता। अर्जानुसार गुन्ह्याच्या तपासात जप्त केलेले सोने परत करण्यास कोणतीही हरकत नसल्याबाबत पोलिसांनी न्यायालयास कळवलं होतं। त्यानुसार गुन्ह्यात जप्त केलेले सोने फिर्यादीस परत करण्याबाबतचा न्यायालयानं आदेश दिला। त्यानुसार गुन्ह्यात जप्त केलेले 13 ग्रॅम सोने पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांच्या उपस्थितीत फिर्यादी महिलेस परत करण्यात आले। यावेळी फिर्यादी महिलेनं समाधान आणि आनंद व्यक्त केलाय। प्रतिनिधी ज्ञानेश सिन्नरकर, न्यूज टुडे 24, नेवासा, अहिल्यानगर।